तेल ना. हा, हे बदामाचं तेल आहे. कितीपासून म्हणजे 200 ग्राम पासून सुरुवात 200 ग्राम पासून. आहे. शेंगदाणा तेल बघा हे शेंगदाणा तेल. आपल्याकडे असं 5 लिटर पॅकेजिंग मध्ये पण मिळतं. ओके. सर्व प्रकारचे तेल, शेंगदाणा, करडई, खोबरं तेल, सर्व दाण्याचं तेल थोडं महाग वाटतं आणि ते दाण्यांची किंमत 2.5 किलो. आणि हे कसं काय तुम्हाला गणित कसं काय थोडं हा, माहिती आहे ते ऍक्च्युली आता आम्ही गेल्या 49 वर्षापासून नाही का? तुम्ही लाकडी घाण्यावरती तेलाचं शॉप शोधताय का पुण्यामध्ये? चला तुम्हाला दाखवतो. चाकणस लाकडी घाणा तेल, सदाशिव पेठ शाखा. सदाशिव पेठ मध्ये आला हे समोर लिंबाळकर तालीम आहे. त्याच्या इथं सुधाचा मस्तानी. त्याच्या इथून आपण बाजीराव रोडला येतो. त्या 2च बिल्डिंग सोडून शुभ आशीर्वाद या बिल्डिंग मध्ये चाकण ऑइल डेपो, द ऑइल फॅक्टरी. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्याला कमेंट आले होते की लाकडी घाण्यात पासून तेल बनवणाऱ्या तेलाचं शॉप. मी तुम्हाला घेऊन आलेले चाकणस लाकडी घाणा तेल, सदाशिव पेठ शाखा, लिंबाळकर तालीम चौकात, सुजाता मस्तानीच्या जवळ. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या शेंगदाणा तेल, राईस ब्रँड तेल, करडई तेल, खोबरेल तेल, सरसो तेल, बदाम तेल, पांढरे तिळ तेल, काळे तिळ तेल, सर्व प्रकारचे तेल तुम्हाला लाकडी घाण्यापासून पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. आणि ते तुम्हाला 200 ग्रॅम पासून ते 15 लिटर पर्यंतचे तुम्हाला तेल इथे मिळणार आहे. आता शुद्ध तेल खायचंय तर तुम्हाला चाकणस लाकडी घाणा तेलावरती यायलाच पाहिजे. डायरेक्शन तर तुम्ही बघितलेलंच आहे. आणि स्क्रीनवरती त्यांचा ॲड्रेस पण आहे आणि मोबाईल नंबर पण आहे. आणि प्लस त्यांची वेबसाईट पण आहे. तुम्ही वेबसाईटवरनं पण बुकिंग करू शकता. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता चला बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे तेल कसे मिळतात पाहू. पुणेकर, आपण आता लाकडी घाण्याचे तेलाचे मशीन बघतोय. आणि ते आता खोबऱ्यापासून बनवलेलं तेलाचं आपण प्रोसेस बघतोय. आणि प्रत्येक तेलाचं सेपरेट मशीन आहे. हे आता हे मशीन खोबरे तेलाचं आहे. आणि बाकीच्या तेलांचं मशीन त्यांच्या कारखान्यावरती प्रत्येक सेपरेट मशीन आहे. म्हणजे खोबरे तेलाचं वेगळं, किंवा करडईचं तेलाचं मशीन वेगळं आहे, किंवा सूर्यफूल तेलाचं वेगळं मशीन आहे, आयुर्वेदिक वेगळं मशीन आहे. हे असे प्रत्येक सेपरेट मशीन आहे. आता आपण हे पाहतोय ते खोबरे तेलाचे लाकडी घाण्याचं तेल त्याने प्रत्यक्ष पॅकिंग करून दाखवतात. हे 1 किलोचं आहे ना ताई? 1 लिटर 910 ग्रॅमचे. ओके. हे लाकडी घाण्यापासून बनवलेलं तेल बघा त्याने पॅकिंग करून दाखवतात. आणि गेले 50 वर्ष ग्राहकांच्या सेवेत आहे चाकणस लाकडी घाणा. 49 वर्ष. हे आता पूर्ण पॅकिंग दाखवतात आपल्याला. ओके. नंतर आता ते त्यांचं ब्रँड स्टिकर लावतात. ही आपली बॉटल झाली तयार. आता हे मी आता घेऊन जातो घरी. आणि याच्यात हे सगळे असे पॅकिंग मध्ये तयार करून देतात. आता हे सगळे 200 ग्रॅम पासून ते 1 किलोचे 15 किलो पर्यंत ते असे पॅकिंग करून ठेवतात. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. चाकणस लाकडी घाणा, सदाशिव पेठ. देशी गाईचं तूप असतं, गावरान गाईंचं, ते एक चांगलं आहे. त्यानंतर बदामाचं तेल, अक्रोडचं तेल, लहान बाळांना मसाजसाठी. तेल ना. हा, हे बदामाचं तेल आहे. त्यानंतर हे अक्रोड आहे. अक्रोड. ते अक्रोड. नंतर खांडसरी आपल्याकडे मिळतं. देशी खांड म्हणतो आपण याला. ओके. रॉ शुगर, ब्राऊन शुगर, रॉ शुगर असं पण म्हणतात. हा, खांडसरी. त्यानंतर आपल्याकडं प्युअर खोबऱ्याचं तेल पण मिळतं. ओके. त्यानंतर तेल कितीपासून म्हणजे 200 ग्राम पासून सुरुवात आहे. 200 ग्राम पासून. त्यानंतर हे पांढऱ्या तिळाचं तेल आहे. दाखवा ना. हे पांढऱ्या तिळाचं तेल आहे बघा. हे जवसाचं तेल आहे. हे जवस तेल आहे. हे सगळे 200 ग्राम. काळ्या तिळाचं तेल. पांढऱ्या तिळ तेल आणि काळं तिळ तेल दोन्ही अलग अलग येतं. ओके, वेगवेगळे. हा, हे सगळं 100 ग्राम 200 ग्राम पासून मिळते. त्यानंतर शेंगदाणा तेल. बघा हे शेंगदाणा तेल.
हे पण 200 ग्रॅम पासून मिळतं. नाही, अर्धा लिटर पासून. अर्धा लिटर पासून शेंगदाणा तेल मिळतं. ते 15 लिटर पर्यंत मिळतं. 15 किलो पर्यंत. 15 किलो मिळतं. हा करडई आहे. एक कढई. दिव्याचं तिळ तेल म्हणजे आपली खासियत म्हणजे तिळाचं शुद्ध तेल देतो आपण. हा शेंगदाण्याचा आपला 15 किलोचा डबा आहे. लिटर नाही, 15 किलो म्हणजे 16.5 लिटर माल असतो याच्यामध्ये. ओके. ह्या शेड 15 किलोचे पण मिळतात तुमच्याकडे. हो, आणि 5 लिटरचे सुद्धा मिळतात. मी दाखवतो तुम्हाला. आपल्याकडे असं 5 लिटर पॅकेजिंग मध्ये पण मिळतं. सर्व प्रकारचे तेल, शेंगदाणा, करडई, खोबरं तेल, सर्व प्रकारचे तेल या पॅकेजिंग मध्ये तुम्हाला मिळेल. ओके. बघा, त्यांचा मी तुम्हाला डिस्प्ले दाखवतो. हे 5 लिटर मध्ये आहे, 2 लिटर मध्ये पण आहे, 1 लिटर मध्ये पण आहे आणि अर्धा लिटर मध्ये पण तो तुम्हाला असे मिळतात. समोरचा अर्धा लिटरचा हे अर्धा लिटरचे पण आहे. ते सुद्धा 1 लिटर लिटरचे खाली आणि 1 लिटर. हे 1 लिटरचे, 2 लिटरचे आणि हे 15 किलोचे पण मिळतात. तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे, त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त आपण आजच्या डेटमध्ये पूर्ण भारतभरामध्ये डिलिव्हरी देतो. आपली स्वतःची वेबसाईट आहे lakdighanaoil.com म्हणून स्क्रीनवर दिलेलंच आहे. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता 8888885457 या नंबरवरती. आपल्याला आहे ना चाकणस लाकडी घाण्या तेलामध्ये आहे ना एक समाधानी कस्टमर भेटले. आता त्यांना त्यांचा अनुभव विचारू. दादा, तुमचं नाव आणि तुम्ही कधीपासून घेता तेवढं माहिती सांगा. माझं नाव परेश ज्ञानेश्वर गोडसे. मी सदाशिव पेठेमध्ये यांच्या वडिलांचं जुनं दुकान होतं. तेव्हापासून यांच्याकडे मी लाकडी घाण्याचं तेल घेत आहे. अंदाजे 25-30 वर्ष आले मी तेल घेत आहोत. वाव. आणि मी आता राहायला धायरीला गेलो आहे. तिकडनंच पण मी इकडं 15 किलोमीटर येऊन यांच्याकडून तेल घेऊन जातो. ओके. आणि एकदम छान आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला हो, पण माझे बरेच मित्र, माझे बरेच नातेवाईक यांना मी रिकमेंड केलंय. ते पण यांच्याकडनं घेऊन जातात. म्हणजे तुम्ही चाकणस लाकडी घाण्या तेल चाकण लाकडी घाण्याचं वापरतो. हो हो. धन्यवाद सर. मला कमेंट आले होते की लाकडी घाण्याचं तेल थोडं महाग वाटतं आणि ते दाण्यांची किंमत 2.5 किलो आणि हे कसं काय, तुम्ही गणित कसं काय थोडं माहिती आहे का? ते ऍक्च्युली आता आम्ही गेल्या 49 वर्षापासून आता हा व्यवसाय करतोय. ओके. तर आता हा पिढी चालत आलेला आपला हा व्यवसाय आहे. तर आमच्या असा हा जो उत्तर प्रश्न यांनी विचारला, हा अनेक गिरायकांनी सुद्धा आम्हाला आजपर्यंत विचारलेला आहे की दाण्याचीच किंमत समजा 100 रुपये किलो आहे आणि 2.5 किलो दाण्यामध्ये जर 1 लिटर तेल निघतं तर 2.5 किलो दाण्याचेच 250 रुपये माल लागला. मग 270, 290, 300 या दरात माल विकायला कसं परवडतं? तर बेसिकली तुम्हाला लोक दाण्याची किंमत नक्की सांगतात, पण 0 वेस्टेज फॅक्टरी असते लाकडी घाण्याची याबद्दल तुम्हाला कोणी माहितीच देत नाही. मूळ प्रॉब्लेम कुठं आहे की जरी तुम्हाला 2.5 किलो शेंगदाण्यामध्ये 1 लिटर तेल निघालं असेल तर व्हॉल्युमॅट्रिक वेट प्रमाणे आज त्याच्यामध्ये 1500 ते 1600 ग्रॅमचं त्याच्यामध्ये तुम्हाला पेंड निघतं. आता जो पेंड निघते हे लोक बहुतांश करून काय करतात, हे ऑइल केक जास्तीत जास्त करून कॅटल फीड म्हणजेच पशुखाद्यासाठी विकलं जातं. पशुखाद्यामध्ये याला 30, 35, 40, 45 रुपये असं त्याचं तुम्हाला हे म्हणू शकतो की त्याचा मोबदला मिळतो. पण ज्या वेळेस तुम्ही थोडंसं डोकं लावणार, आता जसं आमच्या आजोबा होते, वडील होते, आता आज आम्ही आहे, तर तिन्ही पिढीचे एक कष्ट आहेत, एक डोकं लावलेलं आहे की बाबा याच्यामध्ये कॉस्ट कटिंग करून कस्टमरला बेनिफिट कसं देता येईल. तर आमच्या असं लक्षात आलं की जर आपण शेंगदाण्याची पेंड उदाहरण जर धरलं आणि त्या पेंडीला आपण बारीक भुक्का जर केला त्याचा, म्हणजे आपण इंडस्ट्रीयल मिक्सर असं त्याचा शब्द आहे, त्याच्यामध्ये त्याची एकदम भुक्का पावडर जर आपण केली तर जसं आपण शेंगदाण्याचा कूट करतो सिमिलर हा पेंडीचा सुद्धा कूट सारखाच एकदम बारीक फाईन पावडर तयार होते. आता ही फाईन पावडर पेंडीची कोण विकत घेत असणार असा प्रश्न अनेक लोकांना येतो. अनेक माझे मित्र बांधव असतील जे आता ही व्हिडिओ बघत असतील, लाकडी घाण्याचा व्यवसाय करत असतील, मला त्यांना सांगायची खूप इच्छा आहे की तुम्ही व्यापार करत असताना तुमचे मागं राहिलेली जी काही वेस्टेज आहे त्याच्यापासून कसे पैसे बनवता येतील याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. तर जी काय ही आपण पेंड क्रश करणार, जी याची आपण बुका पावडर बनवणार, ती आपण फज बनवणाऱ्या कंपन्यांना, चिक्की बनवणाऱ्या कंपन्यांना किंवा तुम्ही जाऊन एखादा जो शेंगदाणे लाडू वगैरे बनवतो, महिला गृह उद्योग असतात यांना जाऊन भेटा. 100 किलो शेंगदाण्याच्या कूटमध्ये जर 20 किलो ही बारीक बुक्का पेंड टाकली तर त्यांचा 120 किलोचा माल तयार होतो. जिकडे 100 रुपये किलोचा दाणा त्यांना पावडर करून क्रश करून वापरावा लागतो, तिथं त्यांना हाच माल 50-60 रुपयात मिळतो. तर तिकडं आपल्याला 30-40च्या ऐवजी 50-60 रुपयाचा मोबदला मिळतो. तिथं आपला एक व्यापारी म्हणून फायदा होतो आणि तो फायदा झाल्यानंतर तो आपण गिरायकांना पास ऑन केला तर ऑटोमॅटिक कॉस्ट कटिंग होत जाते. ओके, थँक्यू. गैरसमज तुम्ही दूर केल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही लाकडी घाण्यापासूनचे गैरसमज पण दूर केला आणि भरपूर व्हरायटी पण दाखवल्या आणि तुमचे 25 वर्ष 30 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये 49 वर्ष 49 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये. तुमचं शॉपचं नाव, पत्ता आणि वेबसाईटची माहिती सांगता का? आपल्या दुकानांचे नाव चाकण ऑइल डेपो या नावाने बोर्ड दिसेल तुम्हाला. ओके. आणि 3 स्टोर पुण्यामध्ये आहेत. एक सदाशिव पेठ, एक शंकरशेठ रोड, एक कोंडवा NIBM ला आहे. मुंबईला ग्रांट रोड वरती आहे आणि बारामतीला भिगवण रोड वरती आहे. अहमदनगरला चितळे रोड वरती आहे. असे आपले दुकानं आहेत. त्याचबरोबर तुम्ही भारतात कुठल्याही कोपऱ्यावरती राहत असला तरी आमच्या लाकडीघाणाoil.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. 24 ते 48 तासात आपण डिलिव्हरी देतो. पुणे पिंपरी चिंचवड फ्री होम डिलिव्हरी आहे. फोन करण्यासाठी 88 88 88 54 57 888 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद. मंडळी, चाकण ऑइल डेपो हे ते पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे तेल, तुम्हाला कोणते तेल आवडले आणि याच्यातली माहिती कोणती आवडली आणि तुम्ही चाकण यांच्या लाकडी घाण्यातले तेल वापरताय का आणि तुम्ही व्हिडिओ बघितलाय, कमेंट करून सांगा. सर्व प्रकारचे तेल इथे तुम्हाला मिळतात. 200 ग्रॅमपासून ते 15 किलोपर्यंतचे तुम्हाला असे तेल मिळणार आहे. स्क्रीनवरती त्यांचा ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर डायरेक्ट त्यांना तुम्ही फोन करू शकता. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.